नमस्कार सगळ्यांना. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती. बऱ्याच लोकांना ना इंग्रजी बोलायचं असतं, पण नेमकी सुरुवात कुठून करावी हे समजत नाही. मोठे मोठे शब्दही माहीत असतात, पण त्या शब्दांपासून वाक्य कसं तयार करायचं यातच खरी अडचण येते. पण काळजी करू नका, आजच्या या पहिल्या क्लासमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी वाक्य तयार करायला शिकणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर आजपासूनच तुम्ही स्वतः छोटी छोटी इंग्रजी वाक्य बनवू शकाल. तर आपण सुरुवात करूया. मित्रांनो, मराठीत आपण जेव्हा वाक्य तयार करतो तेव्हा त्याची रचना वेगळी असते आणि इंग्रजीत ही वेगळी असते. हे समजून घेण्यासाठी एक छोटंसं उदाहरण मी सांगते. आता यामध्ये बघा, राहुल आंबा खातो. ठीक आहे, राहुल आंबा खातो यामध्ये काम करणारा कोण आहे? तर राहुल आहे. म्हणून काम करणाऱ्यांना आपण कर्ता म्हणतो. ठीक आहे. आता आंबा, आपण ज्या गोष्टीवरती काम करत आहोत त्याला कर्म म्हणतात आणि काय काम करत आहोत याला क्रियापद म्हणतात. ठीक आहे. म्हणजे मराठीमध्ये संरचना जी असते वाक्याची ती कर्ता प्लस कर्म प्लस क्रियापद अशी असते. मात्र इंग्रजीमध्ये एक्झॅक्टली याच्या उलट असतं. ठीक आहे. जसं की कर्माच्या जागी क्रियापद येतं आणि क्रियापदाच्या जागी कर्म येतं. म्हणजे राहुल इट्स अ मँगो. इथे काय होतं? राहुल आंबा खातो आणि इथे काय आहे? राहुल इट्स अ मँगो. राहुल काय? कर्ता. जसं मी आधीच सांगितलं, कर्त्याला इंग्लिशमध्ये सब्जेक्ट म्हणतात. इट्स हे क्रियापद आहे म्हणजे खातो, त्याला इंग्लिशमध्ये वर्ब म्हणतात. वर्ब म्हणजे क्रियापद. आणि अ मँगो हे एक ऑब्जेक्ट आहे म्हणजे कर्म, ज्याच्यावरती क्रिया होत आहे ते कर्म, त्याला ऑब्जेक्ट म्हणतो. म्हणजे कर्माची जागा क्रियापदाने घेतली आणि क्रियापदाची जागा कर्माने घेतली. म्हणजे इंग्लिशमध्ये मराठीच्या एक्झॅक्टली अपोजिट असतं. हे झालं पहिलं उदाहरण. यानंतरही मी वेगवेगळी उदाहरण सांगणार आहे. तुम्हाला जर कुठलं उदाहरण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की एक कमेंट करू शकता. आपण आता हे इट्स का आलं हे आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. आत्तापुरतं इतकंच. धन्यवाद.